तर आपण पाहतोय ही पुण्यातली खरं तर दृश्य आहे। पुण्यात गणबोटे आणि जगदाळे यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि कुटुंबाचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार हे पोहोचलेले आहेत। जगदाळे यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये हे पार्थिव आणण्यात आलं आणि आता त्या ठिकाणी स्वतः शरद पवार दाखल झाले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। पार्थिवाचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे, पुष्प अर्पण केलेले आहेत आणि या अश्रूंचा बदला घ्या अशी मागणीच प्रत्येकजण या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। प्रत्येकाला अश्रू अनावर झाले असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। गोळ्या झाडून हत्या या दरम्यान करण्यात आलेली आहे। त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे। मुलगी आसावरी जी त्यांच्यासोबत जम्मू काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेली होती, मुलगी आणि पत्नी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। शरद पवार त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचले असल्याचं आपल्याला बघायला मिळते। जगदाळे यांची आई सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या हल्ल्याचा खरं तर संपूर्ण देशभरात तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जातोय। मात्र या हल्ल्यानंतरची देखील ही जी परिस्थिती आहे ती प्रत्येकाला अंगाला काटा आणणारी आणि संपूर्ण देशभरामध्ये एक भावनिक वातावरण निर्माण करणारी खरं तर ही दृश्य आहे। कारण एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणीच विचार केलेला नव्हता अशा प्रकारे पर्यटनासाठी गेलेले हे सर्व पर्यटक त्या ठिकाणी या हल्ल्याचे शिकार बनतील आणि त्यांचं हे पार्थिव अशा प्रकारे राज्यात आणलं जाईल। एकंदरीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातले 6 जण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले। त्यांचं पार्थिव हे आता आणण्यात आलेलं आहे। आता फक्त आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे याकडेच प्रत्येकाचं लक्ष लागलं। तरीही काही मोठे निर्णय हे पाकिस्तान संदर्भात घेण्यात आलेले आहेत। व्हिसा रद्द करण्यात आलेले आहेत, पाणी कापण्यात आलेलं आहे, मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही आहे। संवाद सुद्धा आपण पाहतो। शरद पवार या हल्ल्यासंदर्भातली सविस्तर माहिती ही जाणून घेत आहे। एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्यानंतर भारत सरकार देखील सध्या ॲक्शन मोडमध्ये आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत, मात्र तेवढ्यावरच थांबून चालणार नाही आहे। तर या संपूर्ण घटनेचा बदला जो आहे तो आता कधी घेतला जाणार हाच प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात सध्या निर्माण झाला आहे। रक्त उसळत आहे। या निर्दोष जीवांचा बळी नेमका का घेतला हाच सवाल सुद्धा उपस्थित केला जातो। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय भावनिक वातावरण आहे। शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली। सध्याची अपडेट संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे। शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांनी त्यांची पत्नी असेल, मुलगी असेल, तिच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे। 9 वाजता या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रा होणार आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे ही त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करणार आहे। पवारांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि पवार त्यांच्याशी बातचीत करतात।
आता यानंतर पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. मात्र मोठी गर्दी आणि लोक जे आहेत ते जास्त प्रमाणावरती या ठिकाणी भावनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता काही वेळामध्ये या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. निश्चितच धन्यवाद सागर दिलेल्या अपडेटसाठी. अगदी काही वेळातच आता ही अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे. मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर शरद पवार यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिलेली आहे. जगदाळे यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालेलं आहे. जगदाळे आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी जम्मू काश्मीर या ठिकाणी गेलेले होते. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे जाऊयात. सागर, एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या जगदाळे यांच्या घरी शरद पवार पोहोचलेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र गणपोटे हे सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले होते. त्या ठिकाणी सुद्धा पवार जाणार आहेत का, काय माहिती? पवारांचा पुढचा दौरा जो आहे तोही गणपोटे यांच्या घराकडे जाण्याचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या कुटुंबियांनाही शरद पवार भेट देणार आहेत, त्यांचंही सांत्वन करणार आहेत. मात्र आता जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीबरोबर शरद पवार संवाद साधतायत, त्यांच्याशी बातचीत करतायत. या संदर्भात आता शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय बोलतायत, त्यांना काय सांगतायत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की केंद्रीय गृहमंत्रीपद शरद पवार यांनीही भोगलेलं आहे. त्यामुळं पाकिस्तानचे हल्ले असतील किंवा इतर गोष्टी असतील या शरद पवारांना चांगल्या माहीत आहेत. कशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे या संदर्भात शरद पवार केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्याशी कशा पद्धतीने आता ते पत्रव्यवहार करतील किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की शरद पवारांचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. कारण की ते केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात आता पुढचं पाऊल सरकार काय उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार कुटुंबियांशी चर्चा करतात. त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर जगदाळे यांच्याबरोबर होती, त्यामुळे त्याच्याशी ते बातचीत करून माहिती घेत आहेत. नेमकी घटना घडली कशी, जे दहशतवादी आहेत ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले, अशा अनेक गोष्टींचा विचार करून आता शरद पवार या ठिकाणी त्यांचं सांत्वन करतात आणि गणपोटे यांच्या परिवाराकडेही शरद पवार काही वेळामध्ये निघतील. निश्चितच अगदी काही वेळासाठी थांबवते आपण त्या ठिकाणची दृश्य पुन्हा एकदा बघूया. लोकांचे जीव धोक्यात घालू नका, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन कुठे पाहू माझ्या माणसाला तुम्ही मला सांगा. आयुष्यभर मी कोणती माझा नवरा माझ्या बरोबर नाही, कलेक्टर मी काय करेल. म्हणजे बरोबर असलेला माणूस तुझ्या डोळा फोडून बाहेर काढला. ते लोक रडले आमच्यासाठी, तिथली लोकल त्यांना वाईट वाटलं कारण त्यांचं आता टुरिस्टवरती चाललंय आणि हे मी सगळ्या टुरिस्टवर तिथले ऑफिसर सुद्धा रडले आमच्यासाठी. त्यांनाही वाईट वाटलं की काय तुम्ही खरंच लोकांची जीव बंद करा, त्यांचं काहीतरी करा. माणसांचे जीव खूप महत्त्वाचे आहेत. अख्खी फॅमिलीचे 27 लोकांना मारले, 27 फॅमिली उठवली, 27 फॅमिली काय. आज माझं आयुष्य पूर्ण खराब झालं. मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही. मी विचार करते कालपासून मला तुझा चेहरा दिसला. तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी, तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही. त्यांना मारा ना, आम्हाला दाखवा. त्यांनी तशाच गोळ्या घाला जसं त्यांनी डोकी फोडली लोकांची, मांस बांधून काढलं, रक्त केलं. लहान मुलं होती त्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना गोळ्या ती रडत होती आमच्या समोर. सगळ्यांचा आक्रोश झाला तर आम्ही एकमेकांना काय सांगू. वरनं येताना आमची अवस्था झाली. आम्ही ते चिखलात पडलो. डब्यात माझे पाय दोन्ही मला उभं राहते.
आम्ही आमचं पर्सनल पहिलाच दिवस होता फिरण्याचा. अजय तिथं बसून तिथे राहू त्यांच्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये कारण ते खाली झोपले होते त्यांच्याकडे शेराला मग आम्ही खाली सगळ्यांना आणि ते लोक पळून गेले शेराला आणि रायफल घेऊन ही माणसं छोट्या मुलांची वडील होती. एका छोट्या मुली 3 वर्षाचं त्याच्या वडिलांना मारलं. एक सुद्धा रस्त्यावर तुम्ही ठेवलं आणि पॉईंट्सवर उपचारा दरम्यान पण काहीतरी सलाईन वगैरे चालूच असतं. आम्ही केलेलं नव्हतं. त्यांना जसं वळून खाली आणलं होतं तसं ठेवलं आणि आमच्यासोबत खोटं बोलत होतं. ते कोल्डवेअर चला पाठी काय करायचं निघालं सचिन काय करायचं तर आपण हे दृश्य पाहतोय. जगदाळे यांची मुलगी आसावरी आपल्याला या दृश्यामध्ये दिसते आणि शरद पवार सुद्धा आता सांगलीवर भेट घेऊन बाहेर. माध्यमांसोबत ते संवाद साधतील अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी देखील या भेटीनंतर मात्र ते माध्यमांसोबत संवाद साधणार नसल्याचं बघायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, आम्ही कोणत्या परिस्थितीमधून गेलेलो आहे, हे सर्व काही शरद पवार यांच्यासमोर त्यांच्या जगदाळेंच्या कुटुंबानं मांडलेलं आहे. या दरम्यान दहशतवाद्यांच्या भीतीनं आम्ही थेट तंबूमध्ये शिरलेलो होतो, मात्र तरीसुद्धा आम्हाला बाहेर बोलवलं. माझे 54 वर्षीय वडील त्या ठिकाणी उभे होते, त्यांना कलमा वाचायला लावला, कुराणच्या ओळी वाचायला लावल्या आणि जसं कळालं की ते हिंदू आहेत तसे त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. या सर्व घटनेची आपबीती, ही सर्व माहिती या कुटुंबाने आता शरद पवार यांच्यासमोर मांडलेली आहे. स्वतःला सांभाळणं निश्चितच कठीण झालेलं आहे. हसता खेळतं हे कुटुंब
वडिलांचं छत्र आता या मुलीच्या डोक्यावरून हरवलेलं आहे. मात्र कोणतीच चूक नव्हती तरीसुद्धा कोणतीच चूक नसताना कसली शिक्षा आम्हाला दिली आहे हाच सवाल उपस्थित केला जातोय.